श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी म्हणतात. काळजी करणारे माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. होय, आपल्या जीवनात अशी व्यक्ती आहेत जी आपली सदैव मदत करतात, आपली काळजी करतात, प्रत्येक वेळेला आपली साथ कायम देत असतात. स्वामी भक्त हो, हा संदेश तुमच्या समोर आला हा कुठला चमत्कार नसून स्वामींनी लिहिलेले तुमचे पुढील भाग्य आहे. तुम्ही जीवनात कधी दुःखी असाल तर कधी सुखी असाल आणि तुम्हाला जगाला वेदना सांगण्यापेक्षा स्वामींना सांगण्यात फायदा होईल. आपल्या घराजवळचा व्यक्ती अर्थात आपल्या घरातील सर्वात जवळचा व्यक्ती म्हणजे तो आपण किंवा आपला मित्र असू शकतो. असा व्यक्ती ज्याला आपण आपल्या जवळच्या गोष्टी सांगतो, पण तुम्हाला माहिती आहे का, व्यक्ती कितीही जवळचा का असेना पण तो एक वेळेला धोका नक्की देऊ शकतो. त्यामुळे तेवढं सुद्धा आपण टेन्शन कशाला ठेवायचं. स्वामीवरती विश्वास ठेवायचा आणि त्यांच्यावरती सर्व काही सोपवायचं. स्वामी भक्त हो, तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. तुमच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करतील. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. कारण आयुष्यात जेव्हा तुमचा स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा फक्त स्वामीच तुमची साथ देत असतात. श्री स्वामी समर्थ नामावर तुमचा विश्वास आहे, मग तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचा श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. तुम्ही जर स्वामींना मानत असाल आणि त्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये होय श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. सोबतच या चॅनलला सुद्धा जरूर सबस्क्राईब करा. स्वामी सांगतात, आयुष्यात अपार अडचणी आहेत, प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे मी, काळजी करण्याची गरज नाही. वाईट काळात, वाईट संकटात तुमची साथ देणारा फक्त मी आहे. ज्याचा स्वामीवरती विश्वास असतो ना, त्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामी तर आपली साथ प्रत्येक वेळेला देत असतात. ज्या व्यक्तीचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास आहे, जो व्यक्ती स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवतो तो यशस्वी नक्की होतो. आणि यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. उगाची भीतोयसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. जो असे कारण सर्व सृष्टीसी, आकारे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. जाणीव ठेव शुद्ध मनासी, कार्य व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी. भिऊ नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरखा भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती सदैव विश्वास ठेवावा. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवायला तुम्ही यशस्वी झाला त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी तुमच्यामुळे येते. तू कोणाला फसवू नको, स्वामी आहेत तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही.
कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेले तरीही दुसऱ्याच्या जीवनात हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतःकरण शुद्ध बनते. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. जेव्हा श्री स्वामी समर्थांचे आपण नामस्मरण करू, तुम्हाला माहिती आहे का, हा संदेश तुम्ही फक्त 10 मिनिटे ऐकल्याने सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करू शकाल. जसं गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींची मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही, तसंच जर देवावरती श्रद्धा आणि विश्वास असेल तर चांगले केलेले कर्म देखील वाया जात नाहीत. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव हा किती विशाल आणि किती अपार मोठा आहे. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं काम चांगलं करायचं असतं. तुमच्या बँकेत पुण्याचं बॅलन्स पुरेसं असेल तर सुखाचा चेक कधी बाउन्स होणार नाही याची काळजी करायची नसती. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करू शकतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारांवर लक्ष द्या, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून तुमचे चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. जिथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे चालत जाते. जो स्वामीवरती फक्त विश्वास ठेवतो त्याच्या मनाप्रमाणे सगळे होते. स्वामी सांगतात, संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहील स्वामी पाठीशी ठाम. जो माझी अन्यायभावाने सेवा करतो, भक्ती करतो, स्वामी म्हणतात मी सदैव त्याच्या पाठीशी असतो. शेत पिकवून खा आणि मिळत त्यात संतुष्ट राहा. स्वामी सांगतात, अरे जा, तुझे अपराध माफ केले, यापुढे सावधगिरीने वाग. भिऊ नको, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तिथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव, राहिलेला काळ आमचे नाम स्मरणात घालव, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, मी तुझ्यात प्रत्येक संकटात आहे, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे. अरे कायम तुझ्या सोबत आहे मी. तुला माहिती नाही का, जर तू स्वामी नामावर विश्वास ठेवशील तर प्रत्येक वेळेला तुझी साथ स्वामी स्वतः देतील. एका नास्तिकालाही आस्तिक करू शकणारी अद्भुत शक्ती म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपला जेव्हा स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा घाबरण्याची कारण कशाची आहे. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा, कारण तेच आपली साथ प्रत्येक वेळेला देतात. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत. स्वामी बोलतात, माझ्या प्रिय मुलांनो, मी आयुष्याच्या त्या वळणावर तुमच्या सोबत आहे, ज्या वळणावर प्रत्येकाला तुम्ही सोबत ठेवाल पण कोणीही तुमची साथ देणार नाही. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. आता ठरवायचं तुम्हाला आहे. तुमच्या आयुष्यात जे सोपे आहे त्या गोष्टीच्या मागे लागून वेळ वाया घालवत बसायचं, की ज्या गोष्टी शक्य आहेत.
पण तुम्हाला अशक्य वाटतात आणि स्वामी तुमच्यासाठी शक्य करू शकतात त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. प्रत्येक काळात स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही. आयुष्यात अपार संकटे आली, त्या संकटांचा सामना केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. स्वामीमुळे एखादा व्यक्ती पुढे जाऊ शकतो, पण स्वामी हे सर्वांची साथ देतात. लक्षात ठेवा, स्वामी कधीही कुणाची साथ सोडत नाहीत. स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असतात. आपला स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच आपली साथ कायम देतात. आयुष्यात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते तेव्हा स्वामी आपली साथ देतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असायला हवा. जेव्हा श्री सद्गुरू स्वामींचे नाम आपल्या पाठीशी असते तेव्हा आपल्याला घाबरण्याची किंवा कुठल्याही संकटांना भिण्याची गरज नाही, कारण स्वामी आपली साथ तेव्हा कायम देत असतात. आपला स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा, त्यामुळे आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे नक्की होते. जेव्हा स्वामी म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे, तेव्हा काळजी कशाला कराल? प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देत आहेत. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला तुमची साथ मी सदैव देत आहे. आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्या, अपार संकटेही येऊ द्या, सर्व काही गोष्टीला स्वामी तुमची साथ देत असतात. स्वामी म्हणतात, मी तर कायम तुमच्या सोबत आहे. तुमचा स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ स्वामी प्रत्येक वेळेला देतात. स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. ज्यांनी स्वामीवरती विश्वास ठेवला अशा लोकांना काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी कायम त्यांची साथ सदैव देत असतात. काळजी करणे थांबवा, आता बंद करा काळजी करणे, कारण कायम साथ देणारी व्यक्ती म्हणजे स्वामी. आयुष्यात प्रत्येक वळणावर व्यक्ती तुमची जी साथ देते ती म्हणजे स्वामी, आणि प्रत्येक वेळेला जी व्यक्ती तुमची साथ कायम देत असते ते म्हणजे स्वामीच. ज्यांचा स्वामी समर्थावरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या संकटसमयी फक्त स्वामी त्यांची साथ देतात. स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी तुमची साथ मी सदैव कायम देत राहणार. काळजी करू नका, स्वामी नामावरती विश्वास ठेवून बघा. तुमच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर प्रत्येक गोष्ट शक्य होईल. जेव्हा तुमच्या स्वामीवरती विश्वास आहे तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करण्याची गरज आहे. स्वामी बोलतात, अडचणी या आयुष्यात नसून त्या माणसाच्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी जीवनात आपोआप मार्ग मिळेल. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काय करू शकता? तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे करू शकता. स्वामी बोलतात, अरे जे तुला अशक्य वाटतं ते देखील आम्ही शक्य करू शकतो, त्यामुळे तू काळजी तर करू नको, कारण आयुष्यात अपार संकटे आले तरी साथ फक्त स्वामीच देणार. आणि स्वामी जेव्हा साथ देतात तेव्हा प्रत्येक व्यक्ती त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी करू शकतो. संकट समयी साथ फक्त स्वामींनी दिली. आयुष्याच्या वाईट काळात साथ फक्त स्वामींनी दिली. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहे. फक्त स्वामीवरती विश्वास असायला हवा, आणि जर स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करणे बंद करायला हवे. जो व्यक्ती फक्त चिंता करत असतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट अशक्य होते, पण जो व्यक्ती स्वामीवरती विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करतो आणि चिंता बंद करतो त्याच्यासाठी त्याच्या मनाप्रमाणे स्वामी प्रत्येक गोष्ट स्वतः करतात. तयारी ठेवा स्वामी नाम करण्याची, कारण स्वामी आपली साथ कायम देत आहेत. आणि जेव्हा आपला स्वामीवरती विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघा. आयुष्यात अपार संकटांना स्वामी साथ देतील. स्वामीवरती विश्वास आहे तर काळजी करू नका, कारण स्वामी तुमची साथ सदैव देतात.
स्वामी म्हणतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत असतात. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता आयुष्यात ही गोष्ट माझ्याच्याने नाही व्हायची, तेव्हा ती गोष्ट होण्यासाठी, ती गोष्ट फक्त पूर्ण करण्यासाठी स्वामी स्वतः तुमच्या सोबत येतात. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात अपार संकटे जरी आली तरी स्वामीच कायम तुमच्या सोबत असतात. स्वामी सांगतात, मी त्यांची साथ कधी सोडली नाही. ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, कायम त्यांच्या सोबत आहे मी. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. स्वामीवरती विश्वास आहे, मग प्रत्येक जणांनी एक लाईक नक्की करा. प्रत्येक वेळेला सर्वच साथ तुमची स्वामी देत असतात. काळजी न करता श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, ज्यांना वाटतं की तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही काहीही करू शकत नाही, त्यांना दाखवून द्या की तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करू शकता. स्वतःवरती विश्वास ठेवा. जे तुम्हाला आवडतं ते करा. लोकांच्या बोलण्यावर किंवा म्हणण्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करू शकता. तुम्ही अनंत आहात. तुमच्यासाठी अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला शक्य करता येते. स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करून बघा. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. स्वामी सांगतात, कायम तुमच्या सोबत असणार आहे मी. जेव्हा तुमचा सद्गुरू स्वामीवर विश्वास आहे, तेव्हा काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा आपण कोणासाठी काहीतरी कुठेतरी चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असते. जीवनात यशस्वी होण्याचा एक मार्ग आहे. दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्त्व नाही, तर आपल्यामुळं कोण आनंदी आहे आणि आपण किती आनंदी आहोत याला खूप जास्त महत्त्व आहे. मानवाने गरिबांना दान करावे, म्हणजे स्वामी त्यांना धन देतील. एखाद्या पापातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर दान करायला शिका आणि स्वामी नाम स्मरण करायला शिका. माझा हा निवांत क्षण नसून स्वामी तुमच्या कर्मावर लक्ष ठेवून आहेत. स्वामी म्हणतात, मी तर कायम तुमची साथ देतो. मी कायम तुमच्यावर लक्ष ठेवून असतो. मी कायम तुमच्याकडेच बघत असतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुमची मदत मी सदैव करत असतो. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, तुमची साथ कायम देत असतो. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला तुमच्या मनाप्रमाणे मी प्रत्येक गोष्ट करत आहे. काळजी करण्याची गरज नाही, कारण हा संदेश तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला तुमचा मदत करणारा ठरेल. आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ फक्त स्वामींनी दिली आणि कायम तुमची साथ देणारे फक्त स्वामी. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवा आणि काळजी करू नका. प्रत्येक वेळेला तुमची साथ स्वामी नक्की देत असतात. होय, स्वामी समर्थ नामावरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण आपली साथ ते प्रत्येक वेळेला देत असतात. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता सर्व काही संपून गेलंय, कोणी आपले नाही, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी कायम आपले आहेत. कोणाला आपले करायचे तर मनापासून करा. केवळ मुखाने कोणावर राग व्यक्त करायचा नसतो, तर मुखाने करा. राग असेल तर नक्कीच मुखाने करा, पण मनाने जर कुणी राग व्यक्त करत असेल तर ती व्यक्ती पुन्हा आता तुमच्या आयुष्यात येणार नाही, ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, उदास असशील तर माझे नाव घे. तू दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची धाव घे. चिंता तुला त्रास देत असेल, भीती तुला सतावत असेल, कुणी तुझ्या संगी साथी तुझी साथ देत नसेल तर तू घाबरू नको, पळ काढू नको.
कारण मी तुझी साथ कायम देत आहे. माझ्यावर विश्वास ठेव तू, कारण जेव्हा तुझा माझ्यावरती विश्वास असेल, निस्वार्थ विश्वास ठेवशील, तेव्हा तुझी साथ कायम मी देत असणार. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मग ना उरे मन आणि नाही काही पसारा. दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यात एखाद्याला आपला मोठेपणा शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातले देण्यात कोणाला तरी खरे समाधान वाटते. ही नियती आहे. ही हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. स्वामी सांगतात, मी माझ्या भक्तांना पाठबळ सतत देत असतो. ज्यांनी मला जाणले, ज्यांनी मला कळाले आणि ज्यांनी मला समजून घेतले, त्यांची साथ मी कायम देत असतो. आयुष्यात लक्षात घ्या, जे सच्चे भक्त असतात ते कधी कुणाला दुखावत नाही, कारण त्यांना माहिती आहे की समोरही स्वामीच आहेत. जे साधक विश्वास दाखवतात ते प्रत्येक वेळेला स्वामी नाम स्मरणात असतात आणि स्वामी कायम त्यांची साथ देत असतात. माणूस असू दे, प्राणी असू दे, ठेव समानतेचा भाव. एवढे लक्षात ठेव, स्वामी ही सर्व जगांची जननी आहे. हे समर्था माझ्या जीवनाचा चालक, मालक पालक तू आहे. माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ देत वा संकटे येऊ दे, आता आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण माझ्या जीवनात तुझे अधिष्ठान आहे. आणि जीवन अधिष्ठान जिथे संपवायचे नाही आणि समस्या आलीच तर समस्येला उत्तर निश्चित आहे, कारण तू स्वतःच एक उत्तर आहे. तू स्वतः समाधान आहे, तू आनंद आहे. हे परमात्म्या, तू माझ्या सोबत आहे. मार्गदर्शन कर आम्हाला, प्रेरणा दे. तू सोडून जाऊ नको. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामीच आपली साथ देतात. स्वामींना जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो, त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्याच्या दिव्य नियोजनासाठी आपली निवड करतात आणि त्यांचं ब्रह्मांड कामाला लावतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ सद्गुरू अक्कलकोट. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी म्हणतात, ज्यांना वाटतं की मी त्यांची साथ देत नाही, अशा लोकांची साथ तर मी कायम देत असतो. स्वामी बोलतात, विश्वास ठेवून तर बघ, तुझी साथ मी प्रत्येक वेळेला दिली आहे. तू कोणाला फसवू नको, तुझी फसवणूक मी कधीच होऊ देणार नाही, असे म्हणणारे फक्त स्वामी. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध कधी वाचवू शकत नाही. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरोसा मानू नये. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे. निष्काम कर्म करावे. लक्षात घ्या, प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ज्याचा विश्वास असतो त्याला स्वामी साथ प्रत्येक वेळेला देतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी सांगतात, मनुष्य जन्मतः कधी भगवान नसतो. त्याचे नशीब कर्म त्याला भगवान किंवा मनुष्य बनवतात. सवयी आमच्या खराब नाही, फक्त जिंदगी थोडी रॉयल आहे. काही लोक म्हणतात, आशा जोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसते, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसते. जे देवाला प्रार्थना करतो, देवावरती विश्वास ठेवतो, तेव्हा देव त्याची प्रत्येक वेळेला साथ देतो. चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समजते. मनात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हावी अशी आशा निर्माण असते, पण गोष्टी काय मनाप्रमाणे होत नाही. पण आपण आशा काय कमी होऊ देत नाही का, तर आपल्याला माहिती असते आज न उद्या स्वामी आपलंही ऐकतील. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झाल्याचं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. मोठा अधिकार आहे. आपल्याकडे प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट करता येते, पण असं असेल तर ही घमंड नको.
अडचणी या आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. गरिबाला एखाद्याने दान केले आणि तोच दान पुन्हा त्याकडे आले तर आता समजावं की आपले दिवस अजून बदलणार आहे. स्वामी सांगतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, आणि तुला मार्गच भेटत नसेल तर अक्कलकोटची धाव घे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधशील. बाळा, मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे, म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. लक्षात ठेव, नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून कधी नामस्मरणाला अर्थ येत नाही. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला तर प्रत्येक वेळेला गोष्टी आपल्याला जशा हव्या तशा करता येतात. ज्याचा स्वामीवरती विश्वास असतो त्याला काळजी करण्याची गरज नाही. जर आत्मानंद मिळवायचा असेल तर जीवनात नेहमी त्याग करायला शिका. जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. जीवनात मागील आठवणी आठवून काडी काढायची नसते तर पुढच्या भविष्याचा विचार करून जगायचं असते. आपल्या कर्तृत्वाने आपण घडतो हे महत्त्वाचे असते. त्यामुळे जीवनात कोणत्याही संकटांना कधी घाबरायचे नसते. जीवनात स्वप्नाच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते. ध्येयाने पुन्हा त्या वाटेवरती चालायचे असते. हिऱ्यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते. आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी आपली वाईट वेळ आणून आपली साथ दिली आणि आपल्या वाईट वेळेत सुद्धा आपली चांगली वेळ आणून दिली त्यांना कधी विसरू नका. एखाद्याच्या आयुष्यात त्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनात संकटे आणून ज्या माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात घ्या, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो. तो नक्की तुमच्या पाप पुण्याचा हिशोब सुद्धा करेल. अडचणी या आयुष्यात नसून त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल. माणसाची कदर करायला शिका. ना कधी आयुष्य परत येते ना कधी आयुष्यातील माणसं. ज्याने ठरवलं असेल आपोआप लक्ष संकटे कितीही हो, स्वामी समर्थ नामस्मरण घ्यायचं आणि आपल्या ध्येयाकडे जायचं, त्याला नक्की पाठबळ मिळतं. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात त्यावेळेला तुझी सावली ही देखील सोडेल तुझी पाठ. तू घाबरू नको, तुझी साथ फक्त स्वामी देतील, कारण त्याच वेळी स्वामी पकडतील तुझा हात. जाणिले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणून ओठावर असते स्वामींचे नाव. आयुष्याचा मार्ग हा दुर्गम अवघड डोंगर, घाट श्री स्वामी समर्थ विन कोण दाखविल वाट. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. जेव्हा सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. काय तोटा आहे आपल्या भाग्याला, स्वामींचे पाय आहेत डोके टेकवायला. काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, स्वामी आहेत ना मार्गदर्शनाला. जसा आपला विचार असतो तसे आपले कर्म असतात. जो स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करतो त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट स्वामी शक्य करतात. आयुष्यात क्षणोक्षणी वाटते स्वामी नामाचा आधार, कारण तेच देते साथ आपली फार अपार. आपल्या जीवनात संकट ही फक्त तुमच्यातील शक्ती आणि चिकाटी पाहण्यासाठी येत असतात. जिथे आपण पडतो असमर्थ तिथे उभे राहतात स्वामी समर्थ. एखाद्या पाशातून देवाची मूर्ती बनण्यासाठी टाकीचे घाव त्याला सहन करावे लागतात. तसे आपल्या जीवनात कठीण परिस्थितीला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूर्ती कशी बनणार. मानवाने गरिबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना धन देतील. आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्त्व कधी देणारच नाही कोणी. महत्त्व तर याला देणार की आपल्यामुळे किती जण आनंदी आहेत. जो काळजी करेल, जो चिंता करेल आणि स्वामी नाम करणे विसरून जाईल त्याच्या आयुष्यात नक्की स्वामी साथ देतील.
विश्वास ठेव स्वामीनामावर. जो स्वामीनामावरती विश्वास ठेवतो त्याला माहिती असते स्वामी कृपा अनंत आहे आणि स्वामीच आपली साथ कायम देत आहेत. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थनामाचा जप नक्की करत राहा.